चालकांवर अन्याय करणाऱ्या केंद्र सरकारचा, रिक्षावर अन्याय दंड लावणाऱ्या राज्य सरकारचा, पासिंग फीवरील दंड कोण म्हणते होत नाही, कोण म्हणते होत नाही, लेट पासिंगचा दंड, लेट पासिंगचा दंड नाही. बरोबर कॅटेगरी पास होतो बरोबर. सेम लॉजिक इकडे आहे की तुम्ही अपॉइंटमेंट घेणं हे त्या फिटनेसची खात्री देत नाही. बरोबर. अपॉइंटमेंट ही फक्त एक सोय केलेली आहे तुमची आणि आमची. दररोज किती गाड्या येणार हे आम्हाला कळावं आणि तुम्हाला कुठल्या स्पेसिफिक दिवशी जायचंय ते कळावं. अपॉइंटमेंटचा फक्त याच्यापुरतच आहे. आपला मेन प्रश्न तुम्हाला सुद्धा तो नाहीये की अपॉइंटमेंटचीच तारखे दिवशी जायचं किंवा काय. आपला मेन प्रश्न आहे फक्त दंडाच्या तरतूद, म्हणजे दंडाची तरतूद माफ व्हावी याच्यासाठीचा आपण. आता ऍक्च्युली या स्वरूपाचं बऱ्याच गेले 5-6 दिवसापासून पब्लिक ट्रान्सपोर्ट बसेस, मग रिक्षा असू देत, ट्रक असू देत, टॅक्सी असू दे, याच्यामध्ये खळबळ उडवणारा एक GR आणि त्याची अंमलबजावणी सरकारनं सुरू केली होती. ज्या गाड्यांचं पासिंग झालेलं नाही, काही कारणास्तव लेट पासिंग झालेलं आहे, अशा सगळ्या गाड्यांना 50 रुपये प्रतिदिन अशा पद्धतीचा दंड आकारण्यात आला होता आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली. एखाद्या रिक्षाची किंमत लाख-1.5 लाख पण दंड झाला 60,000. एखाद्या टॅक्सीची किंमत 5-5.5 लाख पण दंड झाला 1.5 ते 2 लाखाचा. हे सगळं बघितल्यानंतर आम आदमी पार्टीच्या वतीनं आज आकारलेला दंड कुठेतरी रद्द व्हावा याच्यासाठी 2 दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू होतं. या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारशी सकारात्मक चर्चाही सुरू होती. आज आठवले साहेबांची चर्चा झाली. त्याच्यामध्ये आचारसंहिता असल्यामुळं लगेचच ठोस निर्णय घेता येणार नाही अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं पडलं आणि मग याच्यावर एक चांगला उपाय म्हणून निदान आचारसंहिता संपेपर्यंत आमच्या कुठल्याच पब्लिक ट्रान्सपोर्टच्या चालकाला, मालकाला त्रास होणार नाही अशा पद्धतीची सकारात्मकतेने भूमिका घेतली. त्याच्यामुळं काल सुरू असलेलं ठिय्या आंदोलन आज आम्ही तात्पुरतं स्थगित करतोय. आचारसंहिता संपल्यानंतर या कायद्याच्या विरोधात, या GRच्या विरोधात कशा पद्धतीनं आपल्याला सरकारसमोर मांडणी करता येईल, सरकारला जेरीस आणता येईल आणि मग हा जो कायदा आहे तो रद्द करता येईल, ही भूमिका आम्ही आचारसंहिता संपल्यानंतर सगळ्यांच्या समोर मांडू. जय हिंद. बरोबर बरोबर. केंद्र पण चांगलं आहे की नाही? हां, केंद्र पण चांगलं आहे की नाही? हां, केंद्र पण चांगलं आहे की नाही? हां.